नमतां तरी नमन कोणा करावे म्या उपयोग अधिष्ठानं बुद्धिं बुद्धे वेद्यं प्रत्यक् परं महान् तदेवाहं नमत्योन्नति ते मे निश्चिता. प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचं मत झालंय ना. मनोमय कोशास तर मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. मनोमय कोशवादी असे म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. ज्ञानवान मनच आत्मा आहे, कारण बंध मोक्ष मनाच्या अधीन आहेत. विषयांमध्ये आसक्त मन बंधाचा हेतू आणि विषय वासनारहित मन मोक्षाचा हेतू आहे, आणि मनसंबंधानेच इंद्रिये ज्ञानास हेतू आहेत. मनसंबंधा वाचून इंद्रियास ज्ञान होत नाही, म्हणून सर्व व्यवहारास हेतू मुख्य मन आहे व ते मनच आत्मा आहे. पंचकोश आहेत, त्या पाचही कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांची मतं आपण पाहत आहोत. ह्या सगळ्या मतांचा अंगीकार करणारे मनुष्य वर्ग आता आहेत, उपलब्ध आहेत, अस्तित्वात आहेत. हे फक्त ग्रंथांमध्ये असं नाही, फक्त त्यांना नावं वेगळी पडलेली आहेत. 2-3 वर्षापूर्वी इथे प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचं एक शिबिरही होतं. महाराजांचं कीर्तन होतं त्या शिबिरामध्ये. त्या संप्रदाय फक्त वेगळे आहेत, त्यांची नावं वेगळी पडलेली आहेत, पण मात्र त्यांची मतं हीच आहेत. तर आता आपण पाहत आहोत मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. या मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांनी प्राणमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचं खंडन केलेलं आहे. ते असं केलेलं आहे, ते म्हणतात की प्राण हा जड आहे. जड त्याला म्हणतात की जो दुसऱ्याचं प्रकाशन करू शकत नाही आणि स्वतःच्या प्रकाशनासाठी ज्याला दुसऱ्याची आवश्यकता असते ते जड. मान्य आहे तुमचं की प्राणाशिवाय शरीर चालत नाही. प्राण शरीरात असले तरच शरीर टिकतं आणि प्राण नसल्यानंतर शरीर पडतं, म्हणून त्या प्राणाला तुम्ही आत्मा म्हणा असं तुम्ही जे मंडन केलं ते एका अंशाने बरोबर आहे. पण एवढ्याशा छोट्याशा कारणावरून काही त्याला आत्मा म्हणता नाही येणार. का नाही म्हणता येणार? आता ते काल एक उदाहरण, पण मला वाटतं मी नव्हतं इथे, पण उपनिषदातलं काल प्रमाण सांगितलं असावं, ती कथा सांगितली असावी की भांडणं लागल्यानंतर सगळ्या इंद्रियात भांडणे लागले आणि मग तुमच्यातून जो बाहेर जाईल आणि मग शरीर पडेल तर तो तुमच्यामध्ये प्रधान आहे. त्याप्रमाणे प्राण प्रधानाचे वादच नाही, पण एवढ्या कारणावरून काही त्याला तुम्ही आत्मा म्हणू शकत नाही. का नाही म्हणू शकत? कारण प्राण हा जड आहे आणि आत्मा काही जड नाही. आत्मा हा चेतन आहे, आणि म्हणून आम्ही जो आत्मा जसा मानतो तसं तुम्ही माना. मनोमय कोशवादी असे म्हणतात. आता त्यांनी एक विधान मांडलं की प्राणमय कोशास आत्मा म्हणता येणार नाही, मनाला आत्मा म्हणावं लागेल. मग कारण विचारलं का प्राणाला आत्मा का म्हणू नये? तर त्यांनी कारण दिले. कारण घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. घटाप्रमाणे ज्ञानशून्य, घट हा ज्ञानशून्य, तो जड आहे. घट हा दुसऱ्याचंही प्रकाशन करत नाही आणि आपल्याला घट म्हणतात असंही त्याला ज्ञान नाही. त्याला घट आपण म्हणतो, म्हणजे घट हा जड आहे. घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास, आणि प्राणही त्याच पद्धतीचा आहे ना. प्राण दुसऱ्याचं प्रकाशन करू शकत नाही आणि मला प्राण म्हणतात हेही त्याला माहिती नाही. म्हणून प्राण हा घटाप्रमाणे जड आहे, आणि म्हणून अशा जड प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. मग कशाला तुम्ही आत्मा म्हणता? तर पुढची ओळ, ज्ञानवान मनच आत्मा आहे. मन ज्ञानवान आहे म्हणून तोच आत्मा आहे. कारण बंधमोक्ष मनाच्या अधीन आहेत. प्राणाच्या अधीन बंधमोक्ष नाहीत. प्राण असले काय आणि नसले काय त्यावर बंधमोक्ष अवलंबून नाही, पण बंधमोक्ष ह्या ज्या काही कल्पना आहेत ह्या मनाच्या अधीन आहेत. मग कशा अधीन आहेत? तर विषयांमध्ये आसक्त मन बंधाचा हेतू आणि विषय वासनारहित मन मोक्षाचा हेतू आहे. विषयांमध्ये मन आसक्त असलं की ते मन त्या आसक्त पुरुषाला बंदिवान करतं, आणि मन वासनारहित झालं की मग ते मनच मोक्षाचा हेतू होतं. ज्या मनातून काम निघून गेलेलं आहे, काम म्हणजे इच्छा,
काम याची फार संकुचित व्याख्या आपण नेहमी शरीर संबंधाने करत असतो. पण पंचदशी कारणे इदमेशात इति काम शब्द संज्ञिताहा. मला हे हवंय, मला हे हवंय. प्रपंचातील कोणत्याही पदार्थाची इच्छा होणं याला काम म्हटलेलं आहे. आणि म्हणून इच्छारहित वासनारहित जे मन आहे ते मोक्षाचा हेतू आहे. मला हे हवंय, मला हे हवंय असा काम ज्या मनातून निघून गेलेला आहे ते मनच राम आहे. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसे आले. प्रवृत्तीचा ग्रास करणं म्हणजे काय, तर जी काही कामना आहे, ज्या इच्छा आहेत त्या टाकून देणं. त्या मनातून गेल्या की त्या मनाचाच राम होतो. आणि मनात काम उत्पन्न झाला की त्या रामाचंच मन होतं. योग वशिष्ठात असं उदाहरण आले, निर्विषय मनाला ब्रह्म म्हणतात आणि सविषय ब्रह्मालाच मन म्हणतात. मन निर्विषय झालं की त्यालाच ब्रह्म नाव येतं आणि ब्रह्म सविषय झालं की त्याला मन नाव येतं. उदाहरण म्हणून सांगतो, आकाश वाहायला लागलं की त्याला आपण वारा म्हणतो आणि वारा स्थिर झाला की त्यालाच आकाश नाव येतं. त्याप्रमाणे मनातून इच्छा गेल्या की मनालाच राम म्हणतात किंवा ब्रह्म म्हणतात. आणि ब्रह्मामध्ये विषय आले त्यालाच मन म्हणतात. मनातून काम पूर्णतः निघून जाण. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येव आत्मनस्तुष्टस स्थितप्रज्ञ तदोचते. कामना अंतरातील सर्व सांडोनी जो सोय, नाही का, आत्म्यातची तुष्ट असे तो स्थितप्रज्ञ बोलिला. मनातून कामना निघून जाणं ते मनच, कामनारहित मन, वासनारहित मन मोक्षास हेतू आहे. आणि मनामध्ये कामना आल्या की ते मनच बंधाला कारणीभूत आहे. म्हणून मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः असे पंचदशीकार सांगतात. आणि म्हणून ते मनच, त्यालाच तुम्ही आत्मा म्हणा. आणि आणखीन एक मुद्दा, एवढ्या मुद्द्यावरून आम्ही नाही म्हणत की त्याला आत्मा म्हणा. आणखीन आमचा एक मुद्दा राहिला आहे. कोणता मुद्दा राहिला आहे? आणि मनसंबंधाने इंद्रिये ज्ञानास हेतू आहेत. पहिला त्यांनी हेतू दिला की मनच मोक्षाला आणि बंधाला कसं कारणीभूत होतं. आणि दुसरा एक हेतू दिला मनाला आत्मा म्हणण्याविषयी, की मन संबंधानेच इंद्रिय ज्ञानास हेतू आहेत. इंद्रियांना ज्ञान तेव्हाच होऊ शकतं जेव्हा त्याला मनाचं साह्य असेल. मनाचं साह्य नसेल आणि प्राण जरी तिथे उपलब्ध असतील तरी इंद्रियांना ज्ञान होऊ शकत नाही. याचं उदाहरण आपण नेहमीच ऐकतो, मुंबईची विहीर इकडे आणू नको, तो दृष्टांत तुम्हाला माहितीच आहे. आणि म्हणून इंद्रिय असून चालत नाहीत, प्राणही असून चालत नाही. नुसतं तुमचं मत आहे ना की प्राणाला तुम्ही आत्मा म्हणा, पण आम्ही असं म्हणतो की प्राण आहेत, इंद्रिय आहेत, पण मनाचं जर त्यांना साह्य नसेल त्या इंद्रियांना तर त्या इंद्रियांना ज्ञान होत नाही. आणि म्हणून मनाच्या अधीन जीवन व्यवहार आहेत, प्राणाच्या अधीन जीवन व्यवहारात नाही. प्राण असूनही व्यवहार होत नाही कधी कधी, त्याला मनाचं साह्य लागतं त्या इंद्रियांना, तेव्हा जीवनाचे व्यवहार होतात. आणि मनसंबंधाने इंद्रिय ज्ञानास हेतू आहेत. मनसंबंधानेच इंद्रिय आपल्या कार्यामध्ये कार्यरत होऊ शकतात, कार्य करू शकतात, जीवनाचा व्यवहार राहतो. आणि म्हणून ते जर मन साह्यभूत नसेल तर व्यवहार होत नाही. प्राण असूनही मनुष्य जिवंत असूनही मेल्यासारखा आहे. आणि म्हणून ते मनच आत्मा आहे. मन जर नसेल तर ती इंद्रिय कशी कार्यरत होत नाहीत. जसं हे विहिरीचं उदाहरण आहे, तसं एक उदाहरण घडलं होतं. मी नवीन आळंदी जेव्हा आलो होतो, पटकन सांगतो, मी काही फार विषयांतर नको करायला आपल्याला, तितक्यापुरतं सांगतो. 94 साली आलो मी आळंदीत, तेव्हा जयराम बाबांकडे होतो, इथे फोटो आहे त्यांचा. आता बाबांचा स्वभाव हा नवीन मंडळींना परिचित नसेल, पण जे काही जुने तात्या होते तेव्हा बेटामध्ये, म्हणजे जेव्हा मी बेटात होतो तेव्हा, तर तात्यांची ज्ञानेश्वरी तेव्हा पाठ झाली होती. तात्यांची कॉपी पाठीमागे होते. तात्या म्हणजे हे, यांना आम्ही तात्या म्हणतो. तर त्यावेळेस बाबांचा स्वभाव खूप तापट, पण प्रेमळही तितकेच. मातेच्या कोपी थेकुले प्रेम आते, जसं आईच्या मारण्यामध्येही प्रेम असतं ना, मारत असते पण आत अथांग प्रेमाचा सागर असतो. त्याप्रमाणे आपली स्वतःची जमीन विकून मुलांना खाऊ घालणे, एवढं प्रेम कोण करणार आहे. बाबांचा स्वभाव तो बाबांचा स्वभाव. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे मूर्तिमंत जयराम बाबा. पण राग मात्र इतका, दुर्वास ऋषी सुद्धा त्यांच्यासमोर त्यांनी शिष्यत्व पत्करावं त्यांचं. इतका राग, खूप राग.
बहुधा हाताने कमी मारायचे ते. ते तिथला एक किस्सा सांगतो मी तुम्हाला. म्हणजे आता विषयांतर होईल, पटकन सांगतो. मी स्नान करून एकदा आलो होतो, अंग उघडं होतो आणि त्या इंद्रायणीमध्ये एक बुडून मुलगा मेला होता. त्यामुळे त्यांना चीड असायची की मुलं तिथे जातात पोहायला, उगाच उद्योग वाढतो म्हणून त्यांना पोहायला गेलेली मुलं आवडायची नाही. मग ते बाबा कार्यक्रमाला गेलेत असं कळल्यावर आम्ही पोहायला गेलो, पण त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाला आणि अचानक स्वारी भेटत आली. भेटत आल्यावर सांगितलं मुलं पोहायला गेलीत. आता मी नवीन मुंबईचा, मला काय कमी पोहायला म्हणजे असं चांगलं पट्टीचा पोहणार नव्हतो. बाबा आलेत कळल्यावर सगळी मुलं भराभर बाहेर गेली, सापडलो मीच उघड्या अंगावर. अशी एक म्हणजे तसं मला खूप प्रेम लावायचे ते. त्यांचा डबा मी 3-3.5 महिने खाल्ला आणि त्यांच्या खाटेखाली, ते खाटेवर झोपायचे, त्यांच्या खाटेखाली मी झोपायचो. कारण मला असं प्रमाण मी ऐकलं होतं की संतांची संगती सोडू नये. आता त्या नवीन धारणा, त्या कल्पना तशा असतात. एक अशी इतक्या जोरात पाठीवर थापट मारली की 2 दिवस मी काँग्रेसचा प्रचार करीत होतो. पूर्ण वळ आणि प्रेमही असं. ते मी रात्री जेव्हा वाचायला बसलो, आता कळलं तुम्हाला काँग्रेसचा, म्हणजे तो पंजाब पूर्ण उठला होता, पूर्ण काळा निळा. आणि रात्री जेव्हा अभ्यास करायला लागलो मी, अंग उघडं होतं, गरमीचे दिवस होते. लगेच माझ्या जवळ आले, माझं लक्ष नव्हतं. माझ्या बाजूच्याला म्हणले, शिवजा ते तेलाची बाटली, ते खोबरे तेलाची बाटली घेतली, तेल हातावर घेतलं आणि मी पुढे पाहतोय. माझ्या पाठीला तेल लावायला लागले. मी पाठीमागे पाहिले. मला राग होताच बाबांचा डोक्यात. म्हणजे जा नका लावू आता. ॲक्च्युली त्यांना इतके घाबरायचे पोरं, खूप घाबरायचे. जर मुलगा हॉटेल चहा काय पिल त्यावेळेस आणि बिगर टोपीचं राहू शकत नव्हता. आता त्यांचं नाव घेतलं म्हणून चहा जर पित असेल मुलगा हॉटेलमध्ये आणि बाबा आले असं म्हटलं तर तो चहा नाकातून आलाच पाहिजे, इतकी मुलं घाबरत होती. पण त्याही बाबांना मी तिथे रागाने म्हटलं, जा आता मारता परत पाठीला तेल लावता, जा नका लावू. म्हणजे असं ते त्यांचं प्रेम होतं. ते खूपच म्हणजे ते काय आवरत जीवन होते, ते काय अद्वितीय सगळं, अनिर्वचनीय त्यांचं जीवन. असे सगळं नाही सांगत बसत. तर मला हे सांगायचं आहे की त्यासाठी मी त्या दृष्टांतापर्यंत तुम्हाला बाबांचा स्वभाव कळावा म्हणून मी सांगितलं. आणि आम्ही असे लाईनीमध्ये बसलेलो होतो. म्हणजे मनाचं साह्य जर इंद्रियांना नसेल तर इंद्रिय आपल्या कार्यरत होऊ शकत नाही, प्राण असून सुद्धा. त्यासाठी मी उदाहरण सांगण्यासाठी आधी बाबांचा स्वभाव कळावा म्हणून ते सांगितलं. लाईनीमध्ये असे आम्ही बसलो होतो. बाबा पाठांतर घेत होते अभंगाचं. लाईन भरी लांबलचक असायची, कारण बेटात नवीन आलेल्या विद्यार्थ्याला दुसरा आसरा नसायचा बाबांशिवाय. नवीन आलं की पहिला बेटातच तो जायचा. भली मोठी लांबलचक लाईन. आणि माझ्या शेजारी एक मुलगा होता, त्याचाही अभंग पाठ होता, माझाही पाठ होता. म्हणजे 2-2 अभंग पाठ करून द्यायचो आम्ही. लाईन लांबपर्यंत होती. आता बाबा येईपर्यंत हा म्हटला काय अभंग पाठायचे आपलं, एवढं काय टेन्शन घ्यायचं. बाबा जवळ येत गेले, पण याचं मन काय तिथे थाऱ्यावर नव्हतं. हा बाहेर गावाकडे फिरायला गेला मनाने. आणि बाबा जवळ आले, त्याला कल्पनाही नाही जवळ आलेत म्हणून. आणि आपण पाठामध्ये बसतोय, तो पूर्ण रममाण झाला त्याच्या त्या विचारांशी. आणि हा बाजूला बसलेला आहे. मी आता जवळ येणार म्हणून ते पाठ केलेले अभंग पुन्हा वाचत होतो. आता ती प्रत्येक दिवशी आमची परीक्षा असायची. ती नाहीतर हात नव्हताच वापरत ते शक्यतो. माझ्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी हात वापरला त्या दिवशी. जवळ आले बाबा, हा ध्यानावर नाही. आणि जवळ आल्यावर त्याला विचारलं, का रे अभंग पाठ केला का? आता याचं लक्षच नव्हतं. बाबा आहेत समोर आणि बाबा माझ्याशी बोलत आहेत. म्हणजे ते शब्द कानावर पडूनही त्या शब्दांचं त्याला ज्ञान झालं नाही. बाबांनी विचारलं, का रे अभंग पाठ केला नाही का? म्हटले नाही. कोण तुझा बाप पाठ करणार का? तो म्हटला हो. हो म्हटल्यावर काय विचारता, असं तुडवलं शब्दाचा प्रयोग मी काय केला, कारण ते हाताने कमी मारायचे, पायाने जास्ती. असं मारलं, असं झोडलं. आता त्यावेळेस जर मनोमय कोशाला आत्मा म्हणणारी लोक तिथं असती तर ते म्हटले, पहा आम्ही म्हटलं होतं की नाही, प्राण आहे की नाही, तो जिवंत आहे तो मुलगा, याचा अर्थ त्याच्या शरीरात प्राण आहेत. मग प्राण असूनही त्याला ज्ञान का नाही झालं? कारण तिथे मन नाही आहे. त्या मनाचं साह्य त्या इंद्रियांना नाही. का त्याचे डोळे उघडे नव्हते का? कानाची छिद्रही बुजली नव्हती. शब्द कानावर पडले, बाबांना पाहिलं, पण तरीसुद्धा प्राण अस्तित्वात असूनही मनाचं साह्य इंद्रियांना नसल्यामुळे ज्ञान होऊ शकलं नाही. म्हणून आमच्या मते मनालाच आत्मा म्हणा, कारण ते बंध मोक्षाला हेतू आहे आणि त्याच्याशिवाय इंद्रिय आपल्या कार्यामध्ये कार्यरत होऊ शकत नाही. म्हणून सर्व व्यवहारास हेतू मुख्य मन आहे आणि ते मनच आत्मा आहे. सगळ्या इंद्रियांचा राजा मन आहे ना. जसं एक प्रमाण पण आहे मला वाटतं, मन इंद्रियांचा राजा.
आणि आणखीन एक दुसरे सर्व मनोराजा देहपुरी, असे नांद तू त्याच्या दोघी नारी. तो राजा या इंद्रियांचा प्रधान आहे आणि म्हणून त्या मनाला आत्मा म्हणा. अशा पद्धतीने प्राणाला आत्मा म्हणणाऱ्यांचं खंडन मनाला आत्मा म्हणणाऱ्यांनी केलं आणि आपलं मंडन केलं की मनच आत्मा आहे. पण मनोमय कोशाला आत्मा म्हणणाऱ्यांनी आपल्या मताचं मंडन केल्याबरोबर बुद्धीला आत्मा म्हणणारे उभे राहिले. ओ थांबा थांबा थांबा, जरा लगेच इतका सिद्धांत प्रस्थापित करू नका, आमचं थोडं ऐका. मनाला आत्मा म्हणता येणार नाही. म्हणजे का नाही म्हणता येणार सांगतो म्हणाले. मनाला आत्मा म्हणता येणार नाही तर मग कशाला आत्मा म्हणायचं? ते म्हणाले बुद्धीला आत्मा म्हणा. बुद्धीलाच शास्त्रामध्ये विज्ञान नाव आहे, त्या पारिभाषिक नाव, म्हणून विज्ञानमय कोश. तर पुढचा टॉपिक आहे विज्ञानमय कोशास आत्मा म्हणणारांचे मत. मग कसं म्हणता तुम्ही बुद्धी कशी मांडलेली आहेत? मग त्यांनी सांगायला, आता ही क्षणिक विज्ञानवादी बुद्धांचे जे 4 शिष्य आहेत त्यातील माध्यमिक जे आहेत, बरोबर आहे ना, त्यांचं हे मत आहे. माध्यमिक योगाच्या श्रोत्रांतिक आणि वैभाषिक, त्यातील जे माध्यमिक मताचे जे आहेत ते ही बुद्धी क्षणिक विज्ञान रूप मानतात, म्हणजे क्षणिक मानतात, हे विज्ञान क्षणिक मानतात. तर क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. बुद्धीच मनाचा आकार धारण करते आणि म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे, मन आत्मा नाही. याचा अभिप्राय हा आहे की सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार असून ते विज्ञान प्रकाशरूप आहे. क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती आणि नाश होतो. पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली असता पूर्व विज्ञानाचा नाश होतो. तशीच तृतीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश, चतुर्थाची उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश, अशी नदीप्रमाणे विज्ञानाची धारा आहे. आता पहिल्या वाक्यापासून पहा. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की हे क्षणिक का म्हणतात? कारण ते बुद्धी स्थिर स्वरूपाची नाही मानत. बुद्धी एका क्षणात उत्पन्न होते, एक क्षण राहते आणि दुसऱ्या क्षणी लगेच तिचा नाश होतो, म्हणून क्षणकालच तिची स्थिती मानतात. म्हणून क्षणिक विज्ञानवादी बौद्ध यांना असं म्हटलं जातं. तर ती क्षणिक विज्ञान जे आहे त्याला तुम्ही आत्मा म्हणा. का म्हणा? आता ते सांगतायत. तुम्ही मनाला का आत्मा म्हणू शकत नाही? कारण मनाचा सर्व व्यापार, मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. बुद्धी त्याला नियंत्रित करते मनाला आणि मनाचे सगळे व्यापार हे बुद्धीच्या अधीन आहे. बुद्धीने निश्चय केला की मन मग कार्यरत होता, असं यांचं मत आहे. आणि बुद्धीच मनाचा आकार धारण करते. मन म्हणून काही वेगळा पदार्थ कोणी नाही आहे. बुद्धीच ही मनाचा आकार धारण करते. कशी करते? तर ते पुढे येणारे चिंतन खूप सुंदर चिंतन यांचं, फार जवळ नेणारं चिंतन आहे बरे. बुद्धीच ही मनाचा आकार कशी धारण करते ते पुढे सांगतो. म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे. मन म्हणून कोणी नाही आहे. बुद्धी मनाचा आकार धारण करते, म्हणून मनाला तुम्ही आत्मा म्हणण्याऐवजी बुद्धीला आत्मा म्हणा. मन आत्मा नाही. त्याचा अभिप्राय असा, त्याचं कारण असं, का मनाला आत्मा म्हणू नका, बुद्धीलाच का म्हणा? बुद्धी मनाचा आकार धारण करते मान्य, पण का? तर त्याचं कारण ते सांगतायत. सर्व पदार्थ विज्ञानाचे आकार असून ते विज्ञान. विज्ञान असा शब्द आला की बुद्धी असा शब्द घ्यायचा, अर्थ घ्यायचा. सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार असून ते विज्ञान प्रकाशरूप आहे. बुद्धीने सगळे आकार धारण केलेले आहेत आणि ती बुद्धी प्रकाशरूप आहे. क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती, म्हणजे ती बुद्धीची उत्पत्ती एका क्षणात होते आणि नाश होतो. म्हणजे एक क्षण उत्पत्ती, एक क्षण स्थिती आणि लगेच नाश. पहिल्या विज्ञानाप्रमाणे, म्हणजे पहिल्या बुद्धीप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली. मग आता ती विज्ञानाची धारा कशी मांडतात पहा. ही आता बुद्धी उत्पन्न झाली, ती क्षणकाळ टिकली, पण तिचा नाश होत असताना, पहिल्या बुद्धीचा नाश होत असताना दुसरी बुद्धी लगेच उत्पन्न होते. हां, ती स्थिती काळामध्ये दुसरी उत्पन्न होत असते आणि ही नाश पावत असताना ती प्रगट होत असते. म्हणजे इकडे नाश आणि इकडे, म्हणजे थोडक्यात आजोबा मेला की इकडे नातू प्रगट होत असतो. आहे की नाही? बाप गेला की पुन्हा त्या नातूचा मुलगा, म्हणजे इकडे तयार होत असतो. अशीच ती स्थिती. इकडे बुद्धीचा नाश, पहिल्या बुद्धीचा, म्हणजे दुसरीची उत्पत्ती. अशा पद्धतीने दुसरी गेली, बुद्धी मरत असताना तिसरी उत्पन्न होते, तिसरीचा नाश होत असताना चतुर्थ, आणि म्हणून ती एक धारा अव्याहतपणे अखंडित राहते. त्यामुळे आपल्या लक्षात असं येत नाही की बुद्धी ही क्षणिक आहे.
असं लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही? नदीच्या प्रवाहाप्रमाणे. नदीचं पाणी जेव्हा पाहिलं ते वाहून जातं, पण ही धारा अखंडित आहे असं का वाटतं? कारण दुसरी धारा, दुसरा थेंब, दुसरा ओघ त्याला लगेच जोडलेला असतो म्हणून. तसं बुद्धी ही क्षणिकच आहे, पण ती जात असताना, तिचा नाश होत असताना दुसरी लगेच उत्पन्न झालेली असते, म्हणून ती धारा अव्याहतपणे आहे, अखंडित आहे असं आपल्याला वाटतं. वास्तविक पाहता बुद्धी क्षणिकच आहे असं यांचं मत आहे. आणि म्हणून तशीच तृतीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश आणि चतुर्थाची उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश अशी नदीप्रमाणे विज्ञानाची धारा आहे. ती विज्ञानधारा म्हणजे ही बुद्धीची धारा, याला धारा म्हणतात. ते अशी लिंकबार, पहिलं, दुसरं, तिसरं. आणि ती विज्ञानधारा त्याच्यातही दोन प्रकार आहे. एक आलय व दुसरी प्रवृत्ती अशी दोन प्रकारची आहे. ती विज्ञानधारा दोन प्रकारची. आता ती बुद्धीची जी धारा आहे ती दोन प्रकारची. एक आलय विज्ञानधारा आहे आणि दुसरी प्रलय विज्ञानधारा आहे. मग प्रवृत्ती विज्ञानधारा. तर आलय विज्ञानधारा कशाला म्हणायचं आणि प्रवृत्ती विज्ञानधारा कशाला म्हणायचं? तर ज्यात अहम अहम अशी विज्ञानधारा असते तिलाच आलय विज्ञानधारा किंवा बुद्धी म्हणतात. अहम अहम अशी जी धारा आहे, अहम अहम अशी जी विज्ञानधारा आहे. आता तुम्ही म्हणाल मग वेदांत्यांनी ते अहम अहम मांडलेले, त्याला तर ते आत्मा म्हणतात, मग यांचं आणि त्यांचं मत बरोबर आहे का? नाही, तसं नाही. यांनी ज्याला ज्याला अहम म्हटले नाही, या बुद्धीला आत्मा म्हणतात आणि आपण वेदांती वेगळ्याला आत्मा म्हणतो. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरी अहर्निशी, ते वस्तू का मी, ते जे मी स्फूर्त आहे हा आत्मा आहे असं आपण म्हणतो. पण हे त्याला आत्मा नाही म्हणत. इथे जे अहम स्फूर्त आहे ना, ही बुद्धिवृत्ती आहे, ते सहज भावाने स्फुरणारा अहम आहे. पण आता तो भाग इथे डोक्यात ठेवायचाच नाही. आता हे मत घेतोय ना, तर ह्या मताचंच तात्पुरते आपण व्हायचं. तर जे अहम अहम अशी विज्ञानधारा जी असते तिलाच आलय विज्ञानधारा म्हणतात, की जी निर्विशेष आहे, ज्यामध्ये कोणताही विकार नाही, सत्सामान्य आहे ती. यांच्या मतात इथे वेदांताचे शब्द आणायचे नाहीत. सामान्य रूपाने ज्यामध्ये कोणताही विकार झालेला नाही, कोणताही विशेष नाही आहे. झोपेतून उठल्यानंतर जसा सुरुवातीला आपलं ज्ञान होतं की नाही आणि नंतर दुसऱ्याचं ज्ञान होतं, तर ते सुरुवातीला उठल्यानंतर जे अहम अहम स्फुरतं ना, ती जी वृत्ती निर्माण होते, ती अहम अहम जी वृत्ती आहे, ती जी धारा आहे, तिला आलय विज्ञानधारा म्हणतात, तिलाच बुद्धी म्हणतात. आणि आता मन कशाला म्हणतात पहा, ही झाली आलय विज्ञानधारा, त्याला बुद्धी म्हणतात. आणि मग अहम असं स्फुरण झाल्यानंतर अहम अहम अशी जी विज्ञानधारा आहे, त्यानंतर त्या विज्ञानधारेचं रूपांतर, हा घट आहे, हा पट आहे, हे शरीर आहे, ही भिंत आहे, असं जे काही होतं त्याला काय म्हणतात? प्रवृत्ती विज्ञानधारा म्हणतात, त्यालाच मन म्हणतात. म्हणजे ही विज्ञानधारा, ही बुद्धीच त्या मनाचा आकार धारण करते पुढे चालून. आणि हा घट आहे, हे शरीर आहे, अशा विज्ञानधारेस प्रवृत्ती विज्ञानधारा म्हणतात. आता पहा, आता दोन पूर्ण झाल्या स्पष्ट. आता अहम अहम मध्ये कोणता पदार्थ आहे का? कोणत्या पदार्थाच्या आकाराची किंवा ज्ञानाची वृत्ती ती आहे का तिथे? आकाराची झालेली नाही कोणत्या, फक्त अहम अहम या आकाराची झालेली. मग कोणत्या पदार्थाचा आकार तिने धारण केलेला आहे. पण एखाद्या पदार्थाचा आकार धारण केला की लगेच त्याला मन संज्ञा येते. हा घट आहे, हा पट आहे, इथे अहम नाही राहिलं, इथे घट पट आहे अशा आकाराची ती वृत्ती झाली, म्हणून आता त्याला मन म्हणा. आता ती बुद्धी राहिली नाही आणि ह्या बुद्धीचं रूपांतर मनामध्ये झालं, म्हणून त्या मनाला आत्मा म्हणू नका. कारण ते मन आता त्या बुद्धीने त्या घटाशी तादात्म्य केलं आणि त्या घटाच्या आकाराशी झालेली, म्हणून त्याला तुम्ही आत्मा म्हणू नका. ते मन जेव्हा आपल्या निर्विशेष स्वरूपात म्हणजे बुद्धीच्या स्वरूपामध्ये येईल, आपल्या मूळ स्वरूपात, जिथे अहम अहम स्फुरण फक्त होतं, त्या अहम अहम धारेमध्ये येईल, तर त्या बुद्धीला तुम्ही आत्मा म्हणा, मनाला आत्मा म्हणू नका, असं यांचं मत आहे. आलय विज्ञान धारेपासून प्रवृत्ती विज्ञान धारेची उत्पत्ती होते. मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञान धारेमध्ये, मनाचं जे काही स्वरूप आहे ते प्रवृत्ती विज्ञान धारेमध्ये, म्हणून ते आलय विज्ञान रूप बुद्धीचे कार्य आहे. आलय रूप विज्ञान बुद्धीचं ते कार्य आहे. आलय विज्ञान रूप जे आहे, जी बुद्धी आहे, ते कारण आहे. आणि कारण हे कार्यापेक्षा नेहमी श्रेष्ठ असतं, किंवा कारणेचे कार्यरूपाने नटलेलं असतं. आणि म्हणून त्या कार्याला आत्मा म्हणण्यापेक्षा तुम्ही कारणाला म्हणा ना, असं यांचं मत. याकरिता बुद्धीचा आत्मा आहे, ते मन आत्मा नाही. ते कार्याला आत्मा म्हणू नका, कारणाला तुम्ही आत्मा म्हणा. याकरिता बुद्धीचा आत्मा आहे
आलय विज्ञान धारेत प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाद चिंतनाने निर्विशेष क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीचंच त्यांच्या मतात मोक्ष मानतात. आता इथे एक बाद चिंतन आलेलं आहे शब्द. आपल्या मनात नेहमी बाद याचा अर्थ मिथ्या, अनिर्वचनीय असे ज्या काही वेदांताचे जे शब्द आहेत ते शब्द इथे नाही घ्यायचे. यांचा बाद शब्दाची शक्ती वेगळी आणि आपण ज्याला बाद म्हणतो ती वेगळी. आपण बाद दिसत असताना सुद्धा तो पदार्थ नाही, आपण त्याला बाद म्हणतो, बरोबर, त्याला मिथ्या म्हणतो, अनिर्वचनीय म्हणतो. पण हे बाद वेगळा याला म्हणतात. कोणी जर विपश्यना वगैरे कोणी ध्यान ते केलं असेल तर ते लक्षात द्या, लयाला लय करणे त्याला ते बाद चिंतन म्हणतात. मग आता हे समजून घेऊया. पहा, याकरिता कुठे गेले ते आलय विज्ञान धारेमध्ये, आलय विज्ञान धारेत. आलय विज्ञान धारा कशाला म्हणायचं? जे अहम अहम जे आहे निर्विशेष, कोणताही विशेष जिथे नाही, त्या आलय विज्ञान धारेमध्ये प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाद चिंतनाने, बाद चिंतन म्हणजे ही जी काही प्रवृत्ती विज्ञान धारा आहे, मनाचं जे स्वरूप आहे ते सविशेष आहे. सुरुवातीला तुम्ही निर्विशेष होतात, बुद्धीमध्ये होतात, अहम अहम या रूपाने. सुषुप्तीतून बाहेर आला तेव्हा फक्त तुम्हाला तुमचं ज्ञान होतं अहम रूपाने. पण नंतर मग हा घट आहे, हा पट आहे, शरीर आहे, हे अशा मनाच्या तुम्ही संकल्पना वाढवत गेलात आणि मनाच्या कक्षा रुंदावत गेलात. मग जी काही प्रवृत्ती विज्ञान धारा आहे ती खूप खूप वाढत गेली. तर वाढलेली ही प्रवृत्ती विज्ञान धारा त्याचा लय पुन्हा त्या आलय विज्ञान धारेमध्ये, त्या अहम सत सामान्यामध्ये करणे, त्या निर्विशेष विज्ञान धारेमध्ये करणे, याला ते मुक्त स्थिती म्हणतात, याला ते मोक्ष म्हणतात. म्हणजे थोडक्यात मनाने दाखवलेले हे सगळे पदार्थ आणि जी अहम अहम जी वृत्ती आहे तिथे पदार्थाचं ज्ञान आहे का? पदार्थ आहेत का? काहीच तिथे ज्ञान नाही, केवळ सामान्य रूपाने अहम आहे. म्हणजे ह्या पदार्थांची ज्ञानं जाऊन निर्विशेष स्वरूपामध्ये राहणे, त्या अहम या बुद्धिवृत्तीत राहणे, याला हाच ते मोक्ष मानतात. म्हणजे थोडक्यात लय करणे, त्या पदार्थ वृत्तीवर येऊ नये थोडक्यात, आणि म्हणून शून्य होऊन राहणे, म्हणजे शून्य होऊन राहणे याला ते मोक्ष म्हणतात. याकरिता आलय विज्ञान धारे म्हणजे प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाद चिंतनाने निर्विशेष क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीसच त्यांच्या मतात मोक्ष मानतात. या रीतीने क्षणिक विज्ञानवादी बुद्धीस क्षणिक रूप आणि स्वयंप्रकाश रूप कल्पना करून ती बुद्धीच आत्मा आहे असे ते म्हणतात. आणि म्हणून ती जी बुद्धी आहे ती बुद्धी प्रकाशरूप आहे असं आम्ही म्हणतो. कारण ती त्या मनाने केलेल्या सगळ्या कल्पनांचं प्रकाशन करते ती बुद्धी, आणि ते मन त्याचं कार्य आहे म्हणून ती प्रकाशरूप आहे, आणि म्हणून आम्ही तिला आत्मा म्हणतो. आता वास्तविक पाहता हे मतही पटायला लागलं आपल्याला, म्हणजे आहे जवळचं तसं वाटतंही, बुद्धी पटूनच देतात ती लोक बुद्धीच्या स्तरावर. पण ते मतही कसं चुकीचं आहे, पुढे जाऊया, पुढे पुन्हा खंडन करणार आहेत पुढचे.